लहानपणी शाळेबाहेर मिळणारी चिंचगोळी आठवते का? तीच आज आपण बनवणार अगदी झटपट 5 मिनिटात. बघता क्षणी तोंडाला पाणी येतं. तुम्हालाही आवडायची का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग सुरू करूया. त्यासाठी आपण घेतले 100 ग्राम चिंच. त्यात गरम पाणी टाकून भिजवून घेऊया. 1 तास भिजत ठेवावं लागेल. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे सगळं बारीक करून घेऊया. त्यानंतर त्याला चाळणीने गाळून घेऊया. लहानपणी कसं त्याला रेषे रेषे यायचे. जर तुम्हाला तसं हवं असेल तर चाळणीने न गाळता डायरेक्ट तुम्ही बनवू शकता. मला मऊसूद आवडतं त्यामुळे मी गाळून घेतलं आहे. आता गॅसवर ठेवून 100 ग्राम गूळ घातला आहे. 1 चिमूटभर काळं मीठ टाकलं आहे. थोडंसं साधं मीठ, लाल तिखट, चाट मसाला छान असं हलवून घेऊया. त्यानंतर 1 चमचा साजूक तूप. साजूक तुपामुळे छान असा फ्लेवर येईल. चिमूटभर साखर. थोडं गोड कमी होतं त्यामुळे गूळ ॲडजस्ट केला आहे. तुम्हालाही थोडं चाखून बघायचं आहे. तिखट, मीठ काही कमी वाटलं तर ॲड करू शकता. त्यानंतर 5 ते 6 मिनिटं याला तसंच गरम करून घेऊया. तुमच्या शाळेमध्ये ही चिंचगोळी किती रुपयाला मिळायची कमेंटमध्ये नक्की सांगा. याचा हळूहळू कलर बदलत चालला आहे. बघताच क्षणी तोंडाला पाणी येत आहे. याला थोडा टाइम लागतो. त्यासाठी 5 ते 10 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे. आता हे तयार आहे. खाली पडत नाही आहे मीन्स तयार आहे. आता आपण एका स्पूनवर ही चिंचेची गोळी लावून घेणार आहोत. अगदी शाळेत मिळायची तशीच. छान असा चिंचेचा गोळा स्पूनला लावून घेतला आहे. आता अगदी शाळेची आठवण करून देणारा आहे हे. स्पूनला लावल्यामुळे याला दिसायलाही खूप छान दिसतंय. आता आपण घेतलंय किंग रॅप. त्यामध्ये आपण आपली चिंचेची गोळी छान रॅप करून घेऊया. पूर्वी कसा प्लॅस्टिकचा कागद लावलेला राहायचा, पण अगदी शाळेत मिळायची तशी ही गोळी तयार होते. आपल्याला इतकं फॅन्सी नसेल करायचं तर आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. त्यात पिठी साखर किंवा खोबऱ्याचा बारीक बुरा याची गोळीला कोटिंग करून घ्यायची. त्यामुळे गोळ्या जास्त दिवस टिकतील आणि एकमेकांना चिटकणार नाही. चिंचगोळी पाहून तोंडाला पाणी आलं ना? तुम्हाला कोणत्या फ्रेंडची किंवा स्कूलची आठवण आली कमेंटमध्ये त्यांचं नाव नक्की शेअर करा. आणि आपल्या सर्व फ्रेंड्सला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच चटपटी रेसिपीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.